मागील काही वर्षांचा इतिहास पाहता सोन्याने प्रचंड रिटर्न दिलेत, पण मंडळी ज्यांनी योग्य वेळी चांदीमधील संधी ओळखली आणि त्यात गुंतवणूक केली त्यांनी आज सोन्यापेक्षाही जास्त रिटर्न कमवले आहेत. मंडळी अगदी तशीच संधी तांब्यामध्ये असल्याचे तज्ञ सांगतायत. आज घरातील वायरिंग पासून मोठमोठ्या कन्स्ट्रक्शन पर्यंत तांब्याचा बेसुमार वापर होत आहे. आज घरातील वायरिंग पासून तर मोठमोठ्या कन्स्ट्रक्शन्स पर्यंत तांब्याचा बेसुमार वापर वाढला आहे. सध्या जे साठे आहेत त्यात केवळ 40% कॉपर शिल्लक आहे आणि वापर जर पाहिला तर घराघरात तांबे वापरले जाते. रस्ते, पूल, रेल्वे, घर बांधणी अशा ठिकाणी सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, वीज ग्रीड, बॅटरी स्टोरेज या सगळ्याचा कणा म्हणजे कॉपर वायरिंग. येथे कॉपरचा वापर वाढला आहे. एक इलेक्ट्रिक कार ही पारंपरिक पेट्रोल कारपेक्षा 2 ते 3 पट अधिक कॉपर वापरते. त्यामुळे येत्या काळात कॉपरची मागणी प्रचंड वाढणारच आहे. साठवण कमी आणि मागणी जास्त वाढली आहे. त्यामुळे तांबे नवे सोने बनू लागले आहे. याकडे आता दुर्लक्ष करणं ही चूक ठरू शकते, जी चूक अनेकांनी चांदीच्या बाबतीत केली आणि नंतर पश्चाताप झाला. तसेच आता तांब्याबद्दलही होऊ शकते. 2025 मध्ये तांब्यातील गुंतवणुकीने सुमारे 50 ते 60% परतावा दिला आहे. त्यामुळे आगामी काळात उच्च दर्जाचा परतावा हवा असेल तर तांब्याकडे एक चांगली गुंतवणूक म्हणून पाहण्यास हरकत नाही असे तज्ञ सांगतात.